हाय, हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर फ्रेंड्स, इथे आता जे याच्या आधीचा व्लॉग एंड केलं होतं तिथूनच हे स्टार्ट केलं, कारण ते व्लॉग खूप मोठं होत होतं. तर आज मी इथे वाटाण्याचा उसळ केला होता, तुम्हाला माहीतच आहे. तर तिकडे उसळ होत आहे आणि इकडे आता सोबतच मी भात पण मांडून देते. तर आज भात आणि उसळ करणार होते मी. तर तो त्याच व्लॉगमध्ये हे सगळं ॲड करणार होते, पण तो व्लॉग खूप मोठा होत होता, त्याच्यामुळे मग त्याचे 2 पार्ट केले मी. तर इथे आता ते कुकर होतच आलं आहे आणि इकडे आता भात पण ठेवून देते. भात झालं की मग जेवण बनवून रेडी होऊन जाते आणि त्याचसोबत उसळ करते म्हटलं तर यांना अचानक आठवलं की मला पोहा पण खायचा आहे. तर इथे यांच्यासाठी आता मी पोहे पण करून घेत आहे. तर नाश्त्यामध्ये हे पोहा उसळ खाणार आहे आणि मग लंचमध्ये राईससोबत उसळ, कारण त्याला थोडी ग्रेव्ही पण ठेवणार आहे मी. तर तिथे मी पोहे वॉश करून ठेवून दिले आणि आता रुजुलसाठी इथे खिचडीसाठी डाळ तांदूळ पण मी भिजत टाकून ठेवते. थोडा वेळ भिजवून घेते, म्हणजे मग खिचडी पण छान होते. तर इथे एका भांड्यामध्ये आता डाळ तांदूळ धुवून ठेवून दिले आहे मी आणि त्याच्यानंतर तिकडे भात होतच आला आहे, कुकर झालंच आहे. तर इथे आता मी पटकन पोहे करून घेणार आहे. तर तुमच्यासोबत मी पोह्याची रेसिपी शेअर करणार आहे. पोहे मी कशी बनवते, कारण सगळ्यांची पद्धत पोहे बनवायची वेगळी असते त्याच्यामुळे. आणि पोहे बनवायसाठी इथे मी कांदा आणि मिरची चॉपरमध्ये बारीक करून घेणार आहे, कारण काय होते ना, आत्ताची मिरची खूप तिखट आहे. हाताची आग व्हायला लागते माझी जर असं कट केलं तर. त्याच्यामुळे मी ते कांद्यासोबतच बारीक करून घेणार आहे. तर इथे कांदा आणि मिरची घेऊन घेते. बाकी काय नाही टाकणार आहे. सिंपल पोहा करणार आहे कांदा आणि मिरची टाकून. वेगळा पण पोहा करते मी, पण आता उसळसोबत खायचा म्हणून फक्त कांदा आणि मिरची आणि कढीपत्ता टाकून फक्त पोहा करणार आहे. तर इथे आता ते चॉप करून घेतलं. त्यासोबत तिकडे कढई ठेवून देते आता पोहे करायला आणि इथेच उभी होती मी, तरी तुम्ही बघितलंच असेल भाताला उकळी आली होती. पण ते खाली पडलं नाही तर बरं झालं, नाही तर आणखी हे काम वाढलेलं असतं. आणि इथे मी तिकडे कढीपत्ता आणायला गेले होते. त्यांना वाटलं इकडे काय ठेवलं ते हे बघायला आले होते. गॅस सुरू होती ना, त्यांना दिसली असेल. तर मग मी इथे कढीपत्ता घेऊन आले आणि आता ते वॉश करून घेते आणि पटकन आता मी पोहे बनवायला घेते, कारण वेळ पण होत होता आणि इथे आज जरा अंघोळ पण व्हायचीच होती माझी. तर हे आता मी पोहे वगैरे करते आणि मग ना रुजुलला पण भूक लागली होती, तर तो म्हणूनच इकडे मला बघत होता. पण मी म्हटलं आता पोहे जर ठेवून आला घेतलं तर मग झालं, पोहे राहिलेच. त्याच्यामुळे मग मी इथे पोहे करून घेते आधी. तर इथे कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे. मग त्यानंतर हिंग, जिरा, यासोबत तुम्ही मोहरी पण टाकू शकता, पण मी नाही टाकलेली होती. आणि कढीपत्त्याची काही पानं आणि हे जे बारीक केलं होतं मिरची कांदा ते टाकून दिलं आहे. तर आणि त्याचसोबत यामध्ये मी थोडं मीठ पण टाकणार आहे, म्हणजे हे लवकर फ्राय होते. तर आता इथे मीठ टाकून घेतलं आहे जेवढं मला पोह्याला लागणार आहे आणि आता त्याला मिक्स करून छानपैकी फ्राय करून घेते. आणि जे पोहे धुवून ठेवले होते ना, त्यामध्येच मी हळद टाकून घेतली होती, तुम्ही बघितलंच. आणि मग ते फ्राय करून झालं, त्यानंतर हे पोहे टाकून दिले. तर आता त्याला मिक्स करून घेते आणि छान 2-3 मिनटं वाफ काढून घेते. त्यानंतर यामध्ये खूप सारं कोथिंबीर टाकून दिलं आणि इथे आता आपले कांदा पोहे बनवून रेडी आहे. त्यानंतर इकडे हे यांची मस्ती चालू होती. हे ॲक्च्युली माझी वाट बघत होते की हे किचनमधून कधी फ्री होते आणि ते मध्ये-मध्ये येऊन पण बघत होते. तुम्ही बघणारच आता, कारण मी किचनमधून यायचीच होती, तर ते मला बघत होते आणि त्यालाही दाखवत होते. तर मग इथे थोड्या वेळाने याचा एंटरटेन केलं आणि मग मी लगेच आली. मग याला घेतलं थोड्या वेळ आणि मग त्याच्यानंतर किचनमध्ये आले, कारण मला शेक बनवायचं होतं. आम्ही सकाळी ब्रेकफास्टमध्ये शेकच घेतो. तर हे तर पोहा खाणार होते, तर मी आपल्यासाठी बनवून घेते म्हटलं, कारण रुजूलला घेतलं की मग त्याचं दूध, झोप हे सगळं चालू होऊन जाते आणि मग हे राहूनच जाईल, वेळ निघून जाते. त्याच्यामुळे मी आधी हे बनवून घेते. मस्तपैकी ते शेक रेडी करून घेते आणि रुजूल तुम्ही बघू शकता माझी वाटच बघत आहे. तर तसाही तो किती भूक लागेल तरी खूप इरिटेट करत नाही. असं एकदम लास्ट लेवलला जेव्हा त्याची भूक जाते तेव्हाच त्याला असं म्हणजे हे होते ना, तर मग थोडंसं इकडे-तिकडे फिरवलं की तो राहतो. तर सकाळी कसं उठला त्याच्यानंतर मी दूधच नाही दिलं होतं. त्याच्यामुळे तो थोडंसं इकडे आता बघत होता आणि त्याला किचनमध्ये एवढं आवडते, काय बघून आवडते माहिती नाही, पण इकडे बघेल, तिकडे बघेल आणि खूप खुश असते. तर इथे आता शेक रेडी झालेलं आहे, ते आता मी घेऊन घेणार आहे आणि त्याच्यानंतर आता इथे मी
बसून शेक एन्जॉय करते. आता मी इथे बसल्यावर रुजुलचं रिॲक्शन बघा तुम्ही. त्याला माझ्याकडे यायचं आहे तर तो कसं करतो. तर त्याला मी म्हणत होते फक्त 5 मिनटं थांब रुजुल, मला थोडं पिऊ दे, मग मी तुला घेतेच. पण तो काय ऐकायला तयार नाही. मग मला कप ठेवून त्याला घ्यावंच लागलं आणि हे जे शेक मी पिते ते त्याला पाहिजे असते. तर त्याच्या फक्त असंच तोंडाजवळ घेऊन जात त्याने वापस घेते. थोडंसं फक्त त्याच्या तोंडाला कप लागते बस, बाकी त्याला काय देत नाही मी ते. आणि इथे त्याला घेऊन घेणार आणि आपलं शेक पण याच्यासोबत एन्जॉय करणार. कारण ना यांना खूप फोन चालू होते तर ते पण तिकडे वेटिंगवर होते. कारण याला पकडून असले की ते फोन यूज करत नाही. मग कारण ना हा त्यांना फोनवर बोलूच देत नाही. याची मस्ती बघा इथे कशी चालू आहे. त्याला ते पाहिजे होतं पण मी त्याला काही देत नाही तर तो माझ्याकडेच बघत होता. मग मी रुजुलला तिकडे घेऊन गेली. याचा डायपर वगैरे मला चेंज करायचं होतं. तोपर्यंत त्यांनी इकडे नाश्ता घेऊन घेतला होता आणि हा आजच्यांचा नाश्ता होता पोहा आणि उसळ. मग डायपर वगैरे चेंज करून त्याला इकडे घेऊन आली मी समोर आणि आता याला दूध देऊन देते. तर मस्तपैकी आता रुजुल दूध एन्जॉय करते. आणि आज थोडे कामं उलटे झालेले आहे माझे. तर सगळं आवरून झाल्यावर आता फक्त अंघोळ बाकी होती माझी. तर इथे झाडून घेते म्हटलं पटकन आणि मग सोबतच लगेच अंघोळ पण करून घेणार आहे झाडून झालं की. तर इथे झाडून झालंच होतं माझं. मग त्यानंतर मी लगेच गेली अंघोळ करून घेतली कारण यांना ऑफिसला निघायचं होतं. आणि इथे आता मी थोडंसं आपलं सकाळचं जे रुटीन असते ते करून घेते. पावडर हे ते लावणं. आणि इथे रुजुल होता बेडवर ठेवलेला तर त्याची माझ्याकडे लक्ष होती पूर्ण. आणि आता रुजुल झोपला होता तर मी विचार केला की पटकन व्हॉइस ओव्हर करते, पण तेवढ्यातच रुजुल उठला. तर आता याचा आवाज येऊ शकते तुम्हाला आधीमध्ये कारण हा माझ्या जवळच आहे. तर इथे याची मस्ती बघू शकता. तो मला पकड म्हणत होता. मी म्हटलं थांब 2 मिनटं पकडतेच, कारण याची आता अंघोळ वगैरे करून द्यायची होती मला. आणि त्याची अंघोळीची वेळ झाली की त्याला बरोबर कळते. तर तो अंघोळीसाठी करत होता. मग इथे रुजुलला अंघोळ वगैरे करून घेऊन आली आणि त्याची अंघोळ झाली की त्याला थोडं देवाजवळ घेऊन येते, शुभम करोती येते बोलायला. आणि मग त्याच्यानंतर याचा ना ब्रेकफास्टचं पण टाईम झालं होतं. तर याचा आता इथे नाश्ता सुरू आहे. तर तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला. तर इथे आता रुजुल नाश्ता करते आणि त्यासोबत या व्लॉगला इथेच एंड करते. जर हा व्लॉग आवडला असेल थोडा जरी तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकर माझे सबस्क्रायबर कंप्लीट करून द्या. तर चला भेटू अशाच एका उद्या छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि माझ्या चॅनलवर मी शॉर्ट व्हिडिओ म्हणजे जे मिनी व्लॉग्स असतात ते शेअर करत असते. जरी लॉंग मला टाकायला नाही मिळालं ते पण नक्की बघा. तर चला भेटू नंतर. बाय, टेक केअर.